घेऊनच मंत्रिपद दिली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातील कामगिरी, विधानसभेतील मताधिक्य याशिवाय मतदारसंघातील आमदार यांच्याबद्दल असलेल्या जनमत विचारात घेऊनच मंत्रिपद दिली जाणार आहे। कोणतीही कॉन्ट्रोवर्सी नसलेला चेहरा युतीच्या मंत्रिमंडळामध्ये दिसणार आहे। राज्यातील 3 प्रमुख नेत्यांसोबत केंद्रीय नेतृत्वाकडून आमदारांच्या मेरिटवरती मंत्रिपद दिली जाणार आहे। तर जुने चेहरे टाळून नव्या चेहऱ्यांची कार्यक्षमता लक्षात घेऊनच त्यांना संधी दिली जाणार आहे। तर खाते वाटप सुद्धा त्याच धर्तीवर होणार आहे। पालकमंत्री पदासंदर्भात निर्णय सुद्धा त्याच मुद्द्यावरून घेतला जाणार असल्याचं गत आहे। अतिशय मोठी बातमी आपण बघतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून घेऊयात। माधव, आपण एकंदरीत जर बघितलं तर मंत्रिपदासाठी अनेक अटी खरं तर ठेवण्यात आलेल्या आहेत। या अटींमध्ये जो बसेल तोच मंत्रिपदावर विराजमान होणार आहे। या अटी नेमक्या काय आहेत, सविस्तर? शेजल, मंत्रिमंडळाचा आणि मुख्यमंत्री पदाचा शपथविधी 3 दिवसावर येऊन ठेपला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची गडबड सुरू झालेली आहे। आज दुपारी या तिघांची प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईमध्ये होणार आहे। वर्षावर होऊ शकते किंवा नंदनवन या बंगल्यावर होऊ शकते अशी शक्यता आहे आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर दिल्लीश्वराकडून किंवा दिल्लीवरून निर्णय होत असला तरी त्यानंतर आपण मंत्रिमंडळ स्थापन करत असताना त्याची यादी केंद्रीय स्तरावर द्यावी लागणार आहे आणि त्या निमित्ताने सगळी तयारी करण्यात आलेली आहे। आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे की या मंत्रिमंडळामध्ये मोठ्या संख्येने आमदार आहेत आणि त्या आमदारातून जे कॉन्ट्रोवर्शियल नसलेले आमदार आहेत किंवा पूर्वीच्या काळात म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये त्यांची कामगिरी चांगली आहे, लोकसभेमध्ये त्यांची कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे, त्याचबरोबर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील प्रेझेन्स कसा आहे, त्यांची लोकांमधलं जनमत कसं आहे, या सगळ्या बाबीचा विचार केला जाणार आहे आणि त्यानंतर ती मंत्रिपद दिली जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना यावेळेस मात्र कुठल्याही दबावाला बळी पडणार नाहीत असं स्पष्टपणे तिन्ही पक्षाच्या प्रमुखांकडून जसं दिसतं आहे आणि त्या दृष्टीनं जे कार्यकुशल आहेत, जे कार्यक्षम आहेत, जे कॉन्ट्रोवर्शियल कुठल्याही मुद्द्यावर आतापर्यंत समोर आले नाहीत अशा सगळ्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाणार आहे। निश्चितच माधव, खरं तर या निकषांच्या आधारावर कुणाकुणाला मंत्रिमंडळात स्थान मिळतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।